ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स डे 28 लर्न करणार आहोत किंवा काही त्यामधील एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. डे 28 सब टॉपिक वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन पार्ट 1. Competency statements. First, to form an equation with help of given equation. To solve simultaneous equation using suitable methods. And third, to verify solutions of simultaneous equation satisfy given condition or not. Okay. Next, important points. Steps to solve word problem using simultaneous equation. Using simultaneous equation, the first step is read and understand the word problem carefully. Read and understand the word problem carefully. Second, as per information given in the word problem, allot variable to unknown quantity. Third, form two equations with help of conditions given in the word problem. So next, solve simultaneous equation using appropriate method, get solution, verify your answer and write your answer. या आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या स्टेप्स पाहिलेल्या आहेत, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायच्या स्टेप पाहिलेल्या आहेत. ओके. सो नेक्स्ट, इफ वी फॉलो आवर स्टेप देन वी कॅन फाइंड आन्सर of any word problem very easily. We are going to solve word problem based on the following topics: age, numbers and fraction. So example 1. Solve example. A two-digit number is 3 more than 4 times the sum of its digit. A two-digit number is 3 more than the 4 times the sum of its digit. If we add 18 the number to the number, then the places of digit get interchanged. Find the two numbers, two digit numbers. आपल्याला टू डिजिट नंबर्स फाइंड करायचा आहे. सो आन्सर, that is solution. Let the digit at unit place be x, tens place be y. आपण युनिट प्लेसला डिजिट काय कन्सिडर केलं आहे? एक्स कन्सिडर केलं आहे. टेन्स प्लेसचा डिजिट काय केलं आपण? नंबर्स काय फाईंड लेट वाय केला आहे. युनिट प्लेसला एक्स घेतलेला आहे, टेन्स प्लेसला वाय घेतलेला आहे. ओके. सपोज 10 डिजिट, सपोज 12. 1 is a 10 digit number and 2 is a unit place number. Okay. So original number 10 digit at 10 place, digit at unit place, number and sum of the digit. Original number आपण डिजिट प्लेसला काय घेतलंय? वाय घेतलेला आहे. डिजिट युनिट प्लेसला काय घेतलंय? एक्स. सो नंबर विल बी 10y प्लस एक्स. 10y कसं आलं? कारण का हा वाय 10 प्लेसला आहे म्हणून 10y प्लस एक्स. सम ऑफ डिजिट y प्लस
x. Number of 10 after interchanging the digit. Number of 10 after interchanging the digit. x आणि y घ्यायला इंटरचेंज, x या ठिकाणी y, x इकडे y इकडे गेला. ओके, x अँड y इंटरचेंज झाले. सो नंबर विल बी 10x प्लस y. कारण काय आता x 10 प्लेसला आहे. ओके, सो 10x प्लस y, सम ऑफ डिजिट x प्लस y. सो बाय फर्स्ट गिवन कंडिशन, what is the first condition? First condition is a two-digit number is 3 more than 4 times the sum of its digit. 4 times the sum of its digit. ओके, आता हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये लिहूया. See here, it's a number 4 times the sum of its digit plus 3. याच प्रकारचं आपण एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये सॉल्व करणार आहोत, तेव्हा ते व्यवस्थित क्लिअर बघा. PDF मध्ये जरी कळलं नाही तरी मी ते एक्सरसाइजमध्ये सॉल्व करून दाखवणार आहे. सॉल्व करा. 10y प्लस x इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट y प्लस x. 4 ने मल्टिप्लाय केले 4y प्लस 4x. देन आपल्याला इक्वेशन मिळालं आहे x प्लस मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1. हे सॉल्व केल्यानंतर इक्वेशन मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1. ओके, दॅट इज फर्स्ट इक्वेशन. बाय सेकंड कंडिशन, बाय द गिवन सेकंड कंडिशन, फर्स्ट कंडिशन सॉल्व केल्यानंतर इक्वेशन काय मिळालं आहे? मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1. तर सेकंड कंडिशन काय बघा. सेकंड कंडिशन इज if we add 18 to the number, then the place of digit get interchanged. Then the places of digit get interchanged. आपण जर नंबरमध्ये जर 18 ॲड केला तर ते प्लेसेस ऑफ डिजिट गेट इंटरचेंज. ओके, आता हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये लिहूया. सी हियर, इफ वी ॲड 18 आपण काय केलं आहे, त्या नंबरमध्ये ॲड केलं आहे. तर काय होतं, ॲड केल्यानंतर त्या नंबरचं काय होतं, इंटरचेंज होतं. सो 10x प्लस वाय. सो इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळालं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. सो देअरफॉर वाय एक्स इज इक्वल टू वाय प्लस 2. नंतर हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू किती मिळाले आहेत, वाय इज इक्वल टू 3 and x is equal to 5. So original two digit number is 35. Original two digit number is 35. So friends, याच प्रकारचं मी एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. सी हियर, नेक्स्ट एक्सरसाइज. टू डिजिट नंबर इज 3 मोर दॅन. सेम एक्झाम्पल आहे ते आपण एक्सरसाइजमध्ये सॉल्व करूया. सो यानंतर आपण एक्सरसाइज स्टार्ट करू. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. सीमा इज यंगर दॅन रीना बाय 5 years. सम ऑफ देअर एजेस इज 25. फाइंड द एज ऑफ सीमा. या ठिकाणी मोठी कोण आहे, तर रीना मोठी आहे आणि सीमा लहान आहे. सीमा रीनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच रीना सीमापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. ओके, दोघींच्या वयांची बेरीज किती आहे, 25 आहे. ओके, फाइंड द एज ऑफ सीमा. तर सीमाचं एज आपण फाइंड करूया. फर्स्ट ऑप्शन 50 एज असू शकत नाही, कारण काय ॲडिशन किती आहे, 25. ओके, 15. जर आपण सीमाचं एज 15 घेतलं तर रीना किती वर्षाची होईल, 20. का 5 वर्षाने मोठे किती होणार एज, 30 बाय ॲडिंग केली तर. पण या ठिकाणी ॲडिशन किती येते, 25, म्हणजे हे पण रॉंग. 10, सीमाचं एज आपण 10 घेतले तर
रीना किती होईल 15. 10 प्लस 15 25. सो हा एक ऑप्शन करेक्ट आहे. 5 घेतला तर रीना किती होईल 10. 5 प्लस 10 15. हा पण ऑप्शन रॉंग आहे. मग करेक्ट ऑप्शन कोणता आहे तर सी. तुम्ही हे सम सॉल्व सुद्धा करू शकता. सीमा समजा सीमा एक्स इयर आहे, सॉरी यार, सीमा एक्स इयर, रीना वाय इयर्स. ओके, काय सांगितले आहे, सीमा इज यंगर दॅन रीना. सो एक्स मायनस 5 इज इक्वल टू वाय. सो दिस एक्स minus y is equal to minus 5. Second equation, sum of their ages is 25. So x plus y is equal to 25. So y get cancelled. 2x is equal to 20. So x is equal to 10. x is equal to 10. So आपण आन्सर किती आले या ठिकाणी 10 आन्सर आलेला आहे. So option is C. Next, sum of two numbers is 125 and difference between them is 25. Then find the numbers. Okay, दोन नंबरची ऍडिशन किती आहे 125, डिफरन्स किती आहे 25. सो 75 प्लस 50 125, 75 मायनस 50 25. सो आपले फर्स्ट ऑप्शन करेक्ट दिसतोय. ऍडिशन येईल परंतु सबस्ट्रॅक्शन येणार नाही. हे चारही ऑप्शन सुद्धा रॉंग आहेत. तुम्ही हे सुद्धा सम सॉल्व करू शकता. टू नंबर ऍडिशन 125, डिफरन्स मीन्स x minus y is equal to 25. y get cancelled. 2x is equal to 150. So x is equal to 75. तो x 75 है तो y कितना रहेगा 50. तो फर्स्ट इज करेक्ट. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण सेकंड सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एग्जांपल्स. फर्स्ट, एज ऑफ यूसुफ is 24 years more than half age of Ajay. 5 years before, sum of their ages was 41. Find their present age. So consider, evaluate present age of Yusuf is X year and present age of Ajay is Y years. Okay, so from first condition, is age of Yusuf is 24 years more than half of age of Ajay. So age of Yusuf is आपण काय कन्सिडर केलं आहे x इज 24 year more हाफ एज ऑफ अजय. अजयची एज किती आहे y, हाफ किती होणार y/2 प्लस मोर 24 प्लस 24. कंडिशन कळले का या ठिकाणी. एज ऑफ युसुफ इज x प्लस 24 year more means प्लस 24 हाफ एज ऑफ अजय. अजयचं हाफ एज म्हणजेच y/2. सो 2 ने मल्टिप्लाय 2 इंटू एक्स 2x. या ठिकाणी काय y येणार 2 गेट कॅन्सल. 2 इंटू 24 48. 2 ने काय केलंय मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, नेक्स्ट स्टेप कळले ना. या ठिकाणी 2 इंटू एक्स इज इक्वल टू 2 इंटू y/2 प्लस 2 इंटू 24. 2 into x 2x, this y 2 get cancel, so y 2 into 24 48 means 2x minus y is equal to 48. Suppose this is equation 1. Next, from second condition, second condition, 5 years before sum of their ages. 5 years before means
5 years बिफोर युसुफचे एज किती असेल x मायनस 5. अजयचे एज किती असेल y मायनस 5. ओके. 5 years before their ages was 44. So 5 years before युसुफ एज किती असेल x मायनस 5. अजयचे एज किती असेल y मायनस 5. दोघांचे ऍडिशन किती यायचे? दोघांचे ऍडिशन 41 येते. ओके. सो x मायनस 5 प्लस y मायनस 5 इज इक्वल टू 41. सो x मायनस 5 प्लस y मायनस 5 इज इक्वल टू 41. x प्लस y 41 plus 5 plus 5. So therefore x plus y is equal to 51. Suppose this is equation second. So see the equation first and second. Minus y plus y. काय होईल या ठिकाणी ऍडिंग होईल. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. Adding equation 1 and 2. 2x minus y is equal to 48. X plus y is equal to 51. 3x, y get cancel. 9, 9. So x is equal to 99 upon 3. 3 1s are 3 3s are 3 1s are 3 3s are means x is equal to 33. X is equal to 33. Now substitute. in equation 2. Equation 2 is x plus y is equal to 51. 33 plus y is equal to 51. So y is equal to 51 minus 33. So y is equal to 18. Y is equal to 18. 11 minus 3 is 8. 4 minus 3 is 1. Okay, 18. So present age of, therefore present age of Yusuf is 33 years and present age of Ajay is 18 years. अंडरस्टूड. ओके. सो या प्रकारे आपण एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व केलेला आहे. एक्झाम्पल सेकंड. सम ऑफ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 15. Denominator of a fraction is 3 more than twice the numerator. Then find the fraction. फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो लेट numerator of fraction be x and denominator of fraction be y. So therefore fraction is equal to x upon y. Okay. न्यूमरेटर डिनोमिनेटर आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचंय. सो फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 15. कंडिशन सिंपल आहे. सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर इज 15. सो x plus y is equal to 15. Suppose this is equation first. From second condition, denominator of fraction, denominator is y, fraction is 3 more than twice the numerator and 3 more than, so plus 3. So y is equal to 2x plus 3. Suppose this is equation second. So substitute y is equal to 2x plus 3 in equation 1.
ही व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 इज x प्लस वाय इज इक्वल टू 15. सो x y इज इक्वल टू 2x प्लस 3. 2x प्लस 3 इज इक्वल टू 15. 2x x प्लस 2x 3x is equal to 15 minus 3. So 3x is equal to 9. So x is equal to 9 upon 3. So x is equal to 3. X is equal to 3. Sorry, 15 minus 3 is 12. 15 minus 3 is 12. By mistake आपण काय लिहिले 9 लिहिले होते. So 12 upon 3 is 4. X is equal to 4. Okay. So next substitute x is equal to 4 in equation second. Equation second is y is equal to 2x plus 3. So y is equal to 2 into 4 plus 3. 2 into 4 8. 8 plus 3. So y is equal to 11. So therefore the fraction is equal to x 4 upon 11. Fraction is 4 upon 11. See here, fraction is equal to x upon y. X ची व्हॅल्यू आहे 4, y ची व्हॅल्यू आहे 11. So 4 upon 11. Okay. Example third. 2-digit numbers is 3 more than 6 times the sum of its digit. If 18 is added to the numbers obtained by interchanging the digit, then we get original number. Find the 2-digit numbers. Okay, 2-digit number है तो let's the digit at 10 place be x and unit place be y. ओके, 10 प्लेस का नंबर क्या आपण काय घेतलं x घेतलाय, युनिट प्लेसचा नंबर काय घेतलाय y. सो देअरफॉर ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 10 प्लेस म्हणजे काय ना 10 प्लेस आहे या ठिकाणी काय येईल 10x प्लस युनिट प्लेसचा नंबर आहे y. सो 10x प्लस y. सो ओरिजिनल नंबर इज 10x प्लस y. 10x का आला या ठिकाणी x हा 10 प्लेसला आहे म्हणून 10x. ओके, नेक्स्ट सम ऑफ डिजिट. काय येईल x प्लस y. सम ऑफ डिजिट इज x प्लस y. सपोज 24 हा 2-digit नंबर आहे. ओके, यालाच आपण कसं लिहू शकतो 10 into 2 plus 4. See here, 10 into 2 20 plus 4 24. So 10 into x plus y. Sum of digits mean 2 plus 4. So x plus y. Sum of digit is x plus y. Next, number of 10 after interchanging the digits. काय येईल डिजिट काय केले इंटरचेंज केलं तर नंबर काय येईल 10y प्लस x. 10y प्लस x कारण का x आणि y आपण काय केले इंटरचेंज केले. सो इंटरचेंजिंग केल्यानंतर नंबर्स काय होतोय 10y प्लस x. सो नाव फ्रॉम फर्स्ट कंडिशन two-digit number is 3 more than 6 times the sum of digit. 2-digit number कोणता आहे 10x plus y. So 10x plus y is 3 more than 6 times the sum of digit. Sum of digit किती आहे x plus y. 6 times काय होईल x into 6 into x plus y plus
किती मोर आहेत 3 मोर सो +3. ओके सॉल्व करा इक्वेशन 10x + y 6 × x 6x 6 × y 6y +3. सो 10x - 6x + y 6y या साईडला घ्या मायनस होतील इज इक्वल टू 3. सो 4x - 5y is equal to 3. Suppose this is equation 1. So next from second condition. Second condition is if 18 is added to the number obtained by interchanging. Okay. number obtained by interchanging काय आहे 10y + x. यामध्ये आपण जर 18 ऍड केला तर कोणता नंबर तयार होतोय ओरिजिनल नंबर. ओके सो 10y + x + 18. ओके 18 ऍडेड बाय द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग. हा इंटरचेंजिंग केलेला नंबर त्यामध्ये आपण 18 ऍड केले तर काय होत देन वी गेट ओरिजिनल नंबर आणि ओरिजिनल नंबर इज 10x + y. ओके 10x या साईडला घ्या -x होतील हा +x + 10y y या साईडला घ्या -y होईल 18 या साईडला घ्या -18 होतील काय होईल -9x + 9y इज इक्वल टू -18. सो 9 ने डिवाइड करा काय येईल x 9 1 जार 9 1 जार आणि 9 2 जार. सो -x + y इज इक्वल टू -2. सपोज इक्वेशन सेकंड. तर इक्वेशन 1 मध्ये x चे कोएफिशिएंट इक्वल नाहीत y चे कोएफिशिएंट इक्वल नाहीत. आपण या ठिकाणी y चे कोएफिशिएंट इक्वल करूया. तुम्ही x चे केलात तरी हरकत नाही. तर y चे या ठिकाणी y चा कोएफिशिएंट किती आहे 5. मग या ठिकाणी आपण काय करावं लागेल इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. सो 5 ने मल्टिप्लाय करा 5 × x सो -5x 5 × y + 5y 5 × -2 that is -10. Suppose this is equation third. + 5y सो -5y + 5y साइन डिफरंट आहे तर काय करणार आपण ऍडिंग करणार. सो ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. First is 4x - 5y is equal to 3 -5x + 5y is equal to -10. ऍड करतोय आपण 4 - 5 that is -1 that is -1x -y + y get cancel 3 - 10 -7 sign of greater number. So minus get plus x is equal to 7. Next substitute x is equal to 7 in equation simple equation 2. Equation second is -x + y is equal to -2. So x is equal to minus x is 7 plus y is equal to -2. So y is equal to -2 plus 7. Therefore y is equal to 7 minus 2 5. Y is equal to 5. So therefore 2-digit number आपल्याला 2-digit number फाइंड करायचा आहे. 2-digit number. ओके number is 10x plus y 10 x is equal to 7. So x into 7 10 into 7 plus y is equal to 5. 70 plus 5 is equal to 75. So therefore the 2-digit number is 75. ओके उदाहरण कळलं असेल तुम्हाला व्यवस्थित बघा आणि समजून घ्या. अशा प्रकारे आपण डे 28 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.